ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येत नाही, तर हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे येतो. हार्ट अटॅक ना ह्या गोष्टीला घाबरण्याची गरज बिलकुल नाही. कारण का हार्ट अटॅक मी असं समजतो की दरवर्षी येणाऱ्या पावसासारखी ती गोष्ट आहे. काही जण असं सांगतात की थोडं थोडं पाणी आपण प्यायला हवं, आणि काही जण असं सांगतात की जेवण झाल्यावर अर्धा तास काहीच प्यायचं नाही आणि मग आपण एक ग्लास पाणी प्यायचं. तर याबद्दल नेमकं काय खरंय, काय करायला हवं? जर मला सकाळी झोप जास्त प्रिय आहे आणि व्यायाम जास्त प्रिय नाहीये, याचा अर्थ माझ्या शरीरात अति जास्त मेद, अति जास्त चरबी अडकलेली आहे, ज्याला आपण मेडिकल भाषेत इन्सुलिन रेझिस्टन्स नामक रोग म्हणत असतो. सो त्या रोगामुळे माझ्या मेंदूत असे हॉर्मोन तयार होतात जे मला सकाळी उठून देत नाहीत. नीट आपल्याला समजून घ्यायला हवं की नक्की चोर कोण आहे आणि आपण कुठल्या चोराला उचलून जेलमध्ये टाकतोय. एका व्यक्तीच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि एकमेकाशी जोडायचा प्रयत्न केला तर अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील इतक्या रक्तवाहिन्या एकट्या व्यक्तीच्या शरीरातून निघतील. हाय, हॅलो एव्हरीवन, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आता या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असणार आहे की आपण आरोग्यावर बोलणार आहोत. जसं की बदलती जीवनशैली आणि यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात, आणि या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत माधवबाग या आयुर्वेदिक संस्थेचे संस्थापक डॉक्टर रोहित माधव साने यांच्याकडून. डॉक्टर, आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. जसं की मी आत्ताच उल्लेख केला की आज आपण बोलणार आहोत आरोग्यावर. सगळ्या विषयांवर चर्चा होते, म्हणजे कुठे पिकनिकला गेलो, कुठे ट्रिपला गेलो, 4 मित्र जमले की वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतो, पण आरोग्यावर बोलायचं कुठेतरी राहून जातं. जर आपण बातम्यांमध्ये बघितलं किंवा सोशल मीडियावर देखील बघितलं तर अगदी 17 वर्षाचा मुलगा, अगदी 20शीतला तरुण यांना हार्ट अटॅक येतो अशा बातम्या समोर येतात, आणि मग आपल्याला आपल्या हृदयाची कुठेतरी काळजी घेताना आपण मागे पडतोय का आपलं कुठेतरी चुकतंय का अशी भीती वाटते. तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मला सांगा की हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं? नॉर्मली ना हार्ट अटॅक ह्या शब्दाला आपण एवढं घाबरून जात असतो की बऱ्याच वेळेस आपण ह्याच्या बाबतीत काही समजून घ्यायला नेहमी सोडून द्यायचा प्रयत्न करत असतो. जसं ट्रिपला गेलो, पिकनिकला गेलो तर आपण कधीही या बाबतीत कोणाशी डिस्कस करायचा प्रयत्न करत नसतो. सो जर हार्ट अटॅकच्या बाबतीत नीट समजून घेतलं ना, हार्ट अटॅक हा कशामुळे येतो तर हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे येतो. आता ही रक्ताची गुठळी नेहमी असते का शरीरात? तर नसते. ती वन्स अपॉन अ टाइम कधीतरी बनू शकते. म्हणजे जसा भूकंप येतो, जसा वॉल्कॅनो येतो, कधीतरी एकदा येत असतो, तसंच हार्ट अटॅकची रक्ताची गुठळी कधीतरी एकदा निर्माण होत असते. सो हार्ट अटॅक येण्याचं एकमात्र कारण आहे ती म्हणजे रक्ताची गुठळी. आता बऱ्याच वेळेस आपण हार्ट अटॅकला कन्फ्यूज करत असतो ब्लॉकेजेसमध्ये. जसं आपण 90% ब्लॉकेज, 100% ब्लॉकेज हे जे विचार करत असतो, ही रक्ताची गुठळी नसते. ती जी असते ती चरबीची गुठळी आहे. त्याच्याने हार्ट अटॅक येत नसतो. हार्ट अटॅक येत असतो तर रक्ताच्या गुठळीने येत असतो. आता प्रश्न पडतो की रक्ताची गुठळी कशी निर्माण होते. सो ते पण आपण समजून घेऊया. फक्त आधी रक्ताची गुठळी हार्ट अटॅक कशी निर्माण करते ते एकदम सिंपल साधी गोष्ट. एखादी रक्तवाहिनी आहे जी हृदयाच्या असंख्य रक्तवाहिन्या असतात. म्हणजे जर हृदयाला जर आपण एक व्यक्तीचं हृदय बाहेर काढलं आणि सगळ्या रक्तवाहिन्या एकमेकाशी जोडायचा प्रयत्न केला तर असंख्य रक्तवाहिन्या निर्माण होतील. सो जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि एकमेकाशी जोडायचा प्रयत्न केला तर अख्ख्या पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील इतक्या रक्तवाहिन्या एकट्या व्यक्तीच्या शरीरातून निघतील. म्हणजे साधारण 60,000 मैल लांबीच्या रक्तवाहिन्या एका व्यक्तीच्या शरीरातून निघू शकतील. एवढ्या लांबपर्यंत असलेल्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरात असतात, आणि अशा असंख्य रक्तवाहिन्यांमध्ये कुठेही ही रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते. समजा हृदयाचे जे काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचं काम असतं हृदयाला छान रक्तपुरवठा पाठवणं. जर या रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी रक्ताची गुठळी जाऊन अडकली तर त्या हृदयाकडे पोचणारा रक्तपुरवठा त्यावेळेला खंडित झाला तर त्या हृदयाकडे मॅक्सिमम 6 तासाचा स्वतःचा रक्तपुरवठ्याचा स्टोरेज कपॅसिटी त्याच्याकडे ठेवलेली असते. 6 तास ते हृदयाच्या मांसपेशी त्या रक्ताच्या गुठळीच्या विरुद्ध मारामारी करतील. जर ती रक्ताची गुठळी तिकडच्या तिकडे तोडण्यात आली तर रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीला पोचेल. हार्ट अटॅक जिंकू शकणार नाही, माणूस जिवंत राहील. पण
जर ती रक्ताची गुठळी येऊन अडकलेली आहे आणि 6 तासापर्यंत ती रक्ताची गुठळी फुटली नाही आणि रक्तपुरवठ्याचा स्टोरेज कपॅसिटी संपलेली आहे आणि हृदय त्याच्यापुढे काहीही करू शकत नाही म्हटलं की हृदय तो तिकडे कोसळून जाईल आणि तिथे प्रॉब्लेम येताना आपल्याला दिसून येईल. सो रक्ताची गुठळी निर्माण झाली आणि ती रक्तवाहिनीत जाऊन अडकली आणि ती अडकल्या कारणाने हृदयाच्या त्या मांसपेशीला रक्तपुरवठा पोचला नाही तर या पूर्ण 6 तासाच्या मारामारीला म्हटलं जातं हार्ट अटॅक. अगदी ओके. किती सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं की हा हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं. गेल्या 17-18 वर्षांपासून तुम्ही या सगळ्या क्षेत्रात काम करतायत. हजारो नाहीतर लाखो रुग्णांवर तुम्ही उपचार केलेत. हार्ट अटॅक येऊन गेलेल्या रुग्णांना देखील तुम्ही बरं केलंय. मात्र जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की एखाद्या व्यक्तीचं वय आहे किंवा 50शी ओलांडली आहे, मग रक्ताची गुठळी झाली तर आपण समजू शकतो की त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. पण आजकाल अशा केसेस समोर येतात, तुम्ही देखील अशा रुग्णांना हँडल केलं असेल, की अगदी 16-17 वय आहे, मग त्या व्यक्तीच्या देखील शरीरात ही गुठळी नेमकी कुठून येते? ॲब्सोल्युटली. रक्ताची गुठळी कोणाच्याही शरीरात कितीही वयाचा असो, कुठल्याही जेंडरचा असो, काहीही असो, रक्ताची गुठळी कुणामध्येही कधीही कशीही केव्हाही निर्माण होऊ शकते. आता रक्ताची गुठळी कधी निर्माण होते ते एकदम सिंपल साधी गोष्ट असते. आपल्या सगळ्यांच्या रक्तवाहिन्या असतात ना, त्या रक्तवाहिन्या मस्त पॉवरफुल असतात. ते जे काही नेचरनी बनवलेलं आहे त्या रक्तवाहिन्या मस्त इलास्टिक असतात आणि इलास्टिक ज्यांच्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कधीही रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकत नाही. रक्ताची गुठळी कधी निर्माण होणार? जर माझ्या रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटीची वाट लागलेली असेल आणि माझ्या रक्तवाहिन्या, जसं रबर बँड आपलं इलास्टिक असताना छान कामाचं असतं आणि त्याचं इलास्टिकनेस गायब झालं की तो रबर बँड फाटू शकतो, तसंच रक्तवाहिन्यांचं घडतं. त्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये नेचरने एक लेअर दिलेला आहे ज्याला आम्ही मेडिकल भाषेत म्हणतो एंडोथिलियम. तो एंडोथिलियम शाबूत असला ना तर कधीही त्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकत नाही. पण जर का ही आतली लेअर ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो त्याचा डॅमेज झालेला असेल तर ही रक्ताची वाहिनी आतमधून क्रॅक्स निर्माण व्हायला लागतात, कारण का शी इज नो मोर इलास्टिक. सो ती रक्ताची वाहिनी जर इलास्टिक राहिली नाही, क्रॅक्स निर्माण झाले तर ही रक्ताची वाहिनी कधीतरी फाटू शकते. कधी फाटेल? जर आतमध्ये रक्ताचं प्रेशर वाढायला लागलेलं असेल तर. आता रक्ताचं प्रेशर कधी वाढेल? तर मी चिंता केली, स्ट्रेस घेतला, आरडाओरडा केला, मारामाऱ्या केला, उगीच काही ना काहीतरी टेन्शन घ्यायला लागलो तर ते रक्ताचं प्रेशर जसं वाढत जातं ही रक्ताची वाहिनी आतमध्ये एका लेवलपर्यंत सांभाळू शकते, नंतर फाटून जाईल. ती रक्ताची वाहिनी फाटली की आतल्या आत ब्लिडिंग व्हायला लागतं आणि या ब्लिडिंगला थांबवायला जशी आपल्या शरीरात कुठेही बाहेर रक्ताची गुठळी किंवा आपण ज्याला क्लॉट म्हणतो तो निर्माण होऊन रक्ताचा प्रवाह थांबवून टाकतो तो, तशीच रक्ताची गुठळी आपल्या शरीराच्या आतमध्ये रक्तवाहिनीला निर्माण होऊ शकते आणि ती रक्ताची गुठळी निर्माण झाली की तिकडे तो हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो. सो रक्ताची गुठळी त्याच रक्तवाहिनीत निर्माण होणार जी रक्तवाहिनी नाजूक झालेली आहे, जी साधारण ठिसूळ झालेली आहे, अशाच रक्तवाहिनीमध्ये ती फाटून रक्ताची गुठळी निर्माण होऊ शकते. सो एखाद्या व्यक्तीचं वय 13 असो किंवा 30 असो किंवा 70 असो, जर रक्तवाहिनी माझी इलास्टिक असली तर कधीही रक्ताची गुठळी बनवू शकत नाही. पण आजकालच्या आपल्या लाईफस्टाईल जी झालेली आहे ती लहान मुलांना सुद्धा आपण एवढा स्ट्रेस देत असतो की तू अभ्यास नाही केला तर हे प्रॉब्लेम होईल, तू अति खेळायला गेला तर हे प्रॉब्लेम होईल, तू मोबाईलवर खेळतोय तुझा हा प्रॉब्लेम होईल. म्हणजे आपण सगळ्यांना प्रॉब्लेमच फक्त दाखवत असतो, छान गोष्टी दाखवतच नाही. जेव्हा की हॉर्मोनल लेवल्स आपल्या शरीरातले असे असतात की मी सुंदर गोष्टी विचार केल्या तर माझ्या शरीरात सुंदर गोष्टी हॉर्मोन्स निर्माण होतात आणि माझ्या रक्तवाहिन्या जास्त इलास्टिक होतात. पण जर मी वाईट गोष्टी विचार केल्या, सारखं घाबरवत राहिलो स्वतःला आणि दुसऱ्यांना, तर अशा गोष्टी निर्माण होतात शरीरात जे माझ्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करून टाकतात. सो आपण समजून काय घ्यायचंय, जर मला हार्ट अटॅक होऊन द्यायचा नाहीये तर माझ्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या अशा अनावश्यक निर्माण नाही झाल्या पाहिजेत आणि रक्ताची गुठळी निर्माण होऊन द्यायची नसेल तर मला माझ्या रक्तवाहिन्या इलास्टिक ठेवायला हव्यात. इलास्टिक ठेवायला हव्यात तर मस्त खेळायला हवं, नाचायला हवं, मजा करायला हवी. इकडनं टेन्शन फ्री राहिलं
तर माझ्या शरीरात कधीही रक्ताची गुठळी निर्माण होणार नाही, आणि रक्ताची गुठळी निर्माण झाली नाही तर हार्ट अटॅक कधीही येणार नाही. अगदीच. तुम्ही म्हणताय की टेन्शन फ्री असायला हवं. मात्र आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत ते म्हणतील की आम्हाला खूप टेन्शन आहे आणि या टेन्शनपासून आम्ही दूर राहू शकत नाही. कितीही विचार केला की स्ट्रेस फ्री राहायचंय तरी स्ट्रेस हा येतोच. मग अशा वेळेला काय करायचं? कारण मेंदूत केमिकल लोचा होतो हे आपण ऐकलं होतं. Absolutely. मात्र आता रक्तवाहिन्यांमध्ये देखील हा केमिकल लोचा होतोय. तर यापासून मग आपण दूर कसं राहायचं? एकदम सिंपल आहे, काहीही त्याच्यात मोठी गोष्ट नाही. टेन्शन म्हणजे काय की मी आयदर उद्याचा किंवा कालचा हम्म. विचार करतोय आजचा सोडून, हां. की टेन्शन येणार. दुसऱ्या प्रकारे टेन्शनला बघायचं म्हटलं तर कसं बघू शकतो आपण? तर टेन्शन म्हणजे काय, तर मला पृथ्वीवर जे खालती पाठवलेलं आहे त्याच्या अगोदर आपण वरती आयुष करत होतो. सो मला जे पृथ्वीवर पाठवलेलं आहे ते कशासाठी पाठवलं? दोनच काहीतरी गोष्टी, यांच्यापैकी ऑप्शन मला चूज करायला पाठवले. एक तर मी विचार करू शकतो, नाहीतर आचार करू शकतो. जर मी खूप सारा विचार करत बसलो तर आचार करायला वेळ नाही मिळत, आणि जर मी छान आचार करायला लागलो तर विचार करायची गरज नाही लागत. सो जर आपण छान आचारात म्हणजे कर्म मी जास्त करायला लागलो तर विचार करायची गरज लागत नाही, आणि जर मी विचार खूप करत बसलो तर कर्म मला करता येत नाहीत. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय, जर मला टेन्शन घ्यायचं नसेल तर मी मॅक्सिमम कर्म करायला हवीत, विचार कमी करायला हवा. प्रॉब्लेम फक्त असा येतो की हे जे काही मी कर्म करतोय ते बरोबर आहे का ते चूक आहे, मग त्या व्यक्तीने माझ्या बाबतीत काय विचार केला असेल, मग त्याच्यानुसार मी माझी कर्म चेंज करू का, मग त्या व्यक्तीला आवडणार नाही तर मी दुसरं काहीतरी करू का, हे हजारो नको ते परत विचार करत बसतो आणि कर्म करायचं राहून जातं. सो ज्यांना ज्यांना टेन्शनमधनं बाहेर पडायचं असेल त्यांनी कर्म करायला लागा. बरोबर आहे का चूक आहे हे डिसाईड करणारे आपण नाही आहोत. हे डिसाईड करायला तिकडे बसलेला आहे जज. आपण जे आहोत आपण वकील आहोत. आपण आपली दलाली पेश करूया, आपण मस्त मजा करून घेऊया. या पृथ्वीवर आलेलो आहोत, आपण एका टूरवरती आलेलो आहोत. मी नेहमी लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो की आपली लाईफ जी आहे, आपली लाईफ एका प्रकारची एक टूर आहे, एक ट्रिप आहे की आपण आधी वरती मस्त मजा करत होतो, खालती पृथ्वीवर आलेलो आपण एका ट्रिपवर. ते ट्रिप्स मे बी 100 वर्षांची असेल, 70 वर्षांची असेल, 20 वर्षांची असेल, व्हॉट एव्हर असेल. ती ट्रिप मला मस्त एन्जॉय करायची आहे. त्या ट्रेनमध्ये मी बसलेलो आहे, म्हटलं की वरती सगळं ठरलेलं आहे की कुठल्या दिवशी मी कुठल्या स्टेशनवरती पोहोचणार आहे. मी कितीही घाई गडबड केली तरी ट्रेनच्या आतमध्ये मी काहीही करू शकत. ट्रेनचा ड्रायव्हर वेगळा आहे. सो मला त्या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये जे काही माझ्या बरोबर आहे त्याच्याबरोबर मजा करण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नाही. सो वन्स वी स्टार्ट ॲक्सेप्टिंग व्हॉट वी हॅव अँड व्हॉट वी आर, एकदा मी स्वतःला ॲक्सेप्ट करून टाकलं तर कधीही टेन्शन येणार नाही. मी स्वतःबरोबर खुश राहायला लागेन, आणि जर मी खुश राहायला लागलो तर टेन्शन घेण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी टेन्शन फ्री राहण्याचा जो मंत्र आहे तो अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलाय. आणि जे असं म्हणतात की मला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं, तर ते टेन्शन अर्थात येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवा. मात्र जसं की आपली जीवनशैली ही खूप वेगळी आहे, लाईफस्टाईल आपली बदलत चाललेली आहे, आणि मग यामध्ये एखादी टेस्ट केल्यानंतर समोर येतं की अरे मला तर BP आता माझा वाढलाय, अरे माझं तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली आहे. मग पुढे तो आणखीन विचार करतो मग आता मला कधीतरी हार्ट अटॅक सुद्धा येणार. तर असा विचार करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे का? पहिली गोष्ट, आता मागचे ना एवढे 24 वर्ष जेव्हा ही प्रॅक्टिस करतोय, जेव्हा मी हे सगळं समजून घेतलेलं आहे, आपल्याला काय समजून घ्यायला हवं की हार्ट अटॅक ना ह्या गोष्टीला घाबरण्याची गरज बिलकुल नाही. कारण का हार्ट अटॅक मी असं समजतो की दरवर्षी येणाऱ्या पावसासारखी ती गोष्ट आहे. सो दरवर्षी येत राहणार, आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. आपल्याला स्वतःला छत्री आपल्याला विकत घ्यायची आहे त्या पावसाविरुद्ध. म्हणजे काय, तर माझ्या हृदयाला मी जर स्ट्रॉंग करून ठेवलेलं असेल हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी, तर मला हार्ट अटॅकला घाबरायची गरज नाही. कारण का नॉर्मली कसं असतं की आपल्याला भीती काय वाटत असते की भारतावर कधीतरी पाकिस्तान, चायना कोणतरी अटॅक करेल तर काय होईल. तर भारताचं काम आहे मस्त मिलिटरी बनवून ठेवणे. ती मिलिटरी पॉवरफुल असेल तर कोणाही वरती आपल्याला घाबरायची गरज लागत नाही. तसंच माझ्या हृदयाला जर मी पॉवरफुल बनवून ठेवलेलं असेल तर मला उगीच हार्ट अटॅकची भीती ठेवायची गरज नसते. आता प्रश्न पडतो मी हृदयाला पॉवरफुल कसा करू? एकदम सिंपल साधी गोष्ट. माझ्या हृदयाची एक ताकद असते ज्याला आपण म्हणत असतो VO2 max.
VO2 मॅक्स म्हणजे काय, तर V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम, O2 स्टँड्स फॉर ऑक्सिजन, मॅक्स स्टँड्स फॉर मॅक्सिमम. म्हणजे काय, माझ्या हृदयाची मॅक्सिमम पॉवर ऑक्सिजन युटिलाइज करायची की जी एकदम मस्त पॉवरफुल असेल तर हार्ट अटॅक येऊन सुद्धा माझ्या हृदयाला काहीही इजा होऊ शकत नाही. पण जर माझा VO2 मॅक्स पॉवरफुल नसेल तर एकदम लहानसा हार्ट अटॅक येऊन सुद्धा माझ्या हृदयाला इजा होऊ शकेल. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय, हा VO2 मॅक्सची जी पॉवर आहे आपल्या ईच व्यक्तीच्या हृदयाला जी VO2 मॅक्सची पॉवर असते ती नॉर्मली पुरुषांमध्ये 35च्या वरती असेल तर सुंदर, बायकांमध्ये 30च्या वरती असेल तर सुंदर, आणि जर 12च्या कमी गेलेली असेल किंवा 15च्या कमी झालेली असेल माझी VO2 मॅक्सची पॉवर तर माझ्या हृदयाला इजा होऊ शकते आलेल्या हार्ट अटॅकची. सो जर मी आता असा विचार केला की माझ्या हृदयाची VO2 मॅक्सची पॉवर मी तगडी वाढवून ठेवलेली असेल तर हार्ट अटॅकच्या बाबतीत घाबरायची गरजच नाही. जर माझी पॉवर मी VO2 मॅक्सची वाढवलेली नसेल तर मला सारखी भीती राहत राहील की आज हार्ट अटॅक येणार आहे का उद्या हार्ट अटॅक येणार आहे. सो मला नेहमी लोकांना हेच सांगायला आवडतं की हार्ट अटॅक हा काही घाबरण्याची गरज नाहीये. हार्ट अटॅक विरुद्ध आपल्याला कर्म करायची आहेत. कर्म अशी वाली पाहिजे ज्याच्याने मी माझा VO2 मॅक्स वाढवणार आहे, VO2 मॅक्स पॉवरफुल करणार आहे. तो जर माझा पॉवरफुल झालेला असेल तर हार्ट अटॅकला घाबरत बसण्यापेक्षा जिंदगीला ऐश करून मजा करूया. अगदीच. मग हा VO2 मॅक्स वाढवण्यासाठी आपण काय करावं आणि त्यासाठी कोणती टेस्ट देखील आहे का? ओके, नॉर्मल VO2 मॅक्सला तपासायचं कसं असतं की 2-3 प्रकार आहेत. एक तर काय, तुम्ही फुकटात तपासू शकता स्वतःचा VO2 मॅक्स, आणि दुसरं आमच्यासारख्या डॉक्टरांकडनं तुम्ही कागदावरती लिहून घेऊ शकता VO2 मॅक्स. फुकटात तपासायचं असेल तर काय करायचं आहे, तुम्ही 5 मजले तुमच्या बिल्डिंगचे रोजच्या रोज सकाळी चढायला जा. 5 मजले चढताना मला कुठेही धापा लागलेल्या नाहीत, मला उगीच छातीत दुखलेलं नाही, मला थांबायची गरज लागलेली नाही, तर तुमचा VO2 मॅक्स सुपर्ब आहे. हा सगळ्यात एक फ्री मधला सल्ला तुम्ही दिलेला आहे, अगदी फ्री मधला. अगदी. आता ज्यांना कागदावरच पाहिजे VO2 मॅक्स त्यांच्यासाठी आमच्याकडे बरेच वेगवेगळे टेस्ट असतात, ज्याला नॉर्मली म्हटलं जातं एक VO2 मॅक्सची टेस्ट, ज्याला म्हणते TMT, ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट. ती जी टेस्ट असते त्याच्यात आम्ही सगळे ECGचे लीड्स लावून तुमचं BP, तुमचा हार्ट रेट, तुमच्या ECGचे पूर्ण चेंजेस, तुमच्या सिम्पटम्स, या सगळ्याचं आपण गणित लावून त्याचं एक सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरमधनं आम्हाला कळतं तुमचं VO2 मॅक्स अंदाजे किती आलेलं आहे. सो ह्या प्रकारे आपण मोजू शकत असतो VO2 मॅक्स. आता प्रश्न असा पडतो की माझा जर कमी आला VO2 मॅक्स तुम्ही घाबरत बसायचं का, तर काही गरज नाही. VO2 मॅक्स असा चुटकीमध्ये वाढवता येतो. तुम्ही 2-3 महिन्यांची मदत जर स्वतःच्या शरीराला केली तर तो VO2 मॅक्स मस्त इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करायचं असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. एक म्हणजे काय, तर VO2 मॅक्स कमी करणारे एजंट जे आपण नेहमी पाळून ठेवलेले असतात त्या एजंटना घरातून बाहेर काढायचे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याने VO2 मॅक्स माझा वाढणार आहे त्या वाढणाऱ्या एजंटला मला दोस्ती करायची, हा दुसरा रस्ता. आता पहिला रस्ता म्हणजे काय, तो VO2 मॅक्स कमी करणारे सगळे एजंट कोण आहेत, तर सर्वात इम्पॉर्टंट 3 एजंट. एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझं चुकीचं जेवण. म्हणजे मी ओव्हर कॅलरी, हाय व्हॉल्यूम डायट मी घ्यायला लागलो. मला असं वाटतं मला सारखी भूक लागते, मग मी सारखा चहा पिणार, सारखं काहीतरी जेवणार, मग काहीतरी स्नॅक्स सारखे खाणार, सारखे फ्रुट्स खाणार वगैरे वगैरे. हे जर मी कंटिन्युअस फ्रिक्वेंट जेवण जेवत बसायला लागलो तर माझा VO2 मॅक्स कमी होत जाणार आहे, कारण का माझ्या हृदयाला तेवढं काम करावं लागणार आहे आतमध्ये सारखा रक्तपुरवठा इंटेस्टाईनला पाठवून सगळं पचवून घेण्यासाठी. सो VO2 मॅक्स तिकडे कमी होईल. सो जितकं तुम्ही लिमिटेड जेवाल, जितकं तुम्ही मोठ्या जर ड्युरेशनमध्ये जर रिकामे ठेवलं पोट, त्याच्यात सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा VO2 मॅक्स इम्प्रूव्ह होऊ शकतो, कारण का तो कमी करणारे एजंट तुमच्यापासून लांब जात आहेत. सो पहिली गोष्ट जेवण. आता जेवणात जशा या गोष्टी सांगितल्या तसंच अजून कितीतरी जण जेवणात साखरेचं प्रमाण भरपूर घेत असतात, बऱ्याच वेळेस मिठाचं प्रमाण भरपूर घेत असतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे परत VO2 मॅक्सची वाट लागत असते. सो जेवणातून जर मी छान कंट्रोल ठेवलेला असेल तर VO2 मॅक्सला कमी करणारे एजंट माझ्यापासून लांब निघून जातात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी माझ्या VO2 मॅक्स कमी करू शकतात ती दुसरी गोष्ट म्हणजे माझा स्ट्रेस. जेवढा मी ओरडाआरडा करेन, जेवढा मी टेन्शन घेईन, जेवढा मी स्ट्रेस घेईन, तेवढं माझ्या शरीरात असे हॉर्मोन तयार होतात जे माझा VO2 मॅक्सची वाट लावून टाकतात, माझ्या रक्तवाहिन्यांना आतमध्ये ठिसूळ बनवून टाकतात आणि बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. सो अशा सगळ्या गोष्टी ज्याच्याने मी माझ्या मेंदूला टेन्शन येणारे, स्ट्रेस येणारे ते विचार न करणं सर्वात सोयीस्कर गोष्ट. सो दुसरी
दुसरी गोष्ट स्ट्रेस न घेणे म्हणजे VO2 max कमी नाही होणार. अगदी. आणि तिसरी गोष्ट बऱ्याच वेळेस आपण असं बघून राहतो की माझ्याकडे वेळ पण छान असतो, सगळं असतं, पण मी व्यायाम शून्य करत असतो. अशी गोष्ट असेल तरी पण माझा VO2 max कमी 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 होत जाऊ शकतो. सो हे कमी करणारे एजंट मला हकलून द्यायचे. आणि VO2 max वाढवणारे एजंट कोण आहेत तर 2 किंवा 3 मेजर एजंट आहेत. सर्वात पहिली सोप्यातली सोपी गोष्ट म्हणजे व्यायाम छान करणे. रोज सकाळी मी उठलो की सकाळी उठल्या उठल्या जर मी छान व्यायामाला लागलो, 20, 25, 30 मिनिटं नाश्त्या अगोदर जरी मी अर्धा तास मस्त व्यायाम केलेला असेल, ज्याच्यात एरोबिक एक्सरसाइजेस केलेले आहेत, मी श्वसनाचे एक्सरसाइज केलेले आहेत, योगासनं केलेले आहेत, स्ट्रेचिंग एक्सरसाइज केलेले आहेत, हे जर केलेलं असेल तर माझा VO2 max वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदातून सांगितलेलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा पद्धती, ज्याच्याने माझा VO2 max वाढवायला मी शॉर्टकट सुद्धा मारू शकतो. सो आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, VO2 max माझा जितका छान जास्त वाढेल तितकं माझं हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची माझी डिफेन्स मेकॅनिझम पॉवरफुल होतीये. सो हार्ट अटॅकला व्यर्थ घाबरण्यापेक्षा VO2 max वाढवायचा कसा ह्याच्या बाबतीत विचार केला तर आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. अगदीच. तर आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कुठे हार्ट अटॅकची भीती वाटत असेल तर या हार्ट अटॅकला न घाबरता VO2 max आपण कसा वाढवू शकतो यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि या संदर्भात घरी आपण काय करू शकतो हे तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय. तरी देखील जर तुम्हाला माधोबा क्लिनिकमध्ये जायचं असेल आणि काही टेस्ट करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आता एक टोल फ्री नंबर दिसतोय. या नंबरवर तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधोबागचे जे प्रतिनिधी आहेत ते तुमच्याशी संपर्क साधतील आणि मग तुम्ही ही टेस्टही करू शकता आणि हृदयरोगाची जी भीती आहे या भीतीला देखील तुम्ही दूर ठेवू शकता. आता मला 2 गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत. तुम्ही जसं सांगितलं की जेवण करताना आपण काय काळजी घ्यावी किंवा डाएट आपण नेमका कसा करावा आणि दुसरं तुम्ही व्यायामाबद्दल सांगितलं. जेवताना काही जण असं सांगतात की थोडं थोडं पाणी आपण प्यायला हवं आणि काही जण असं सांगतात की जेवण झाल्यावर अर्धा तास काहीच प्यायचं नाही आणि मग आपण 1 ग्लास पाणी प्यायचं. तर याबद्दल नेमकं काय खरं आहे, काय करायला हवं? सो आता ना पाणी कधी प्यायचं आणि किती प्यायचं हे नेहमी सगळ्यांचे कॉमनेस्ट प्रश्न असतात. आता ना तुमचा नक्की टार्गेट काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, तुम्हाला कुठे पोचायचं आहे ह्याच्यानुसार नॉर्मली स्ट्रॅटेजीज ठरत असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल त्याला समजा त्याचं वजन कमी करायचं आहे. एखादा समजा छान मस्त गुबगुबीत व्यक्ती आहे आणि त्याला त्याचं वजन कमी करायचं असेल तर सोपी आयडिया काय आहे तर मला जेवणाच्या अगोदर पाणी प्यायला हवं. जर मी जेवणाच्या अगोदर पाणी प्यायला लागलो तर माझं वजन कमी करायला माझी एक स्ट्रॅटेजी असू शकते. पण समजा एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचंय तर वाढवायचं असेल तर मी जेवण झाल्यानंतर पाणी प्यायचंय. आणि त्याचबरोबर एखादा व्यक्ती म्हणतो नाही मला कमी नाही करायचं नाही, मला वाढवायचं नाही, मी जसं आहे तसंच मला राहायला पाहिजे, तर एकच गोष्ट मी जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी प्यायला हवं. सो तुम्हाला नक्की कुठे पोचायचं आहे आणि तुमचा उद्देश काय आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं पिण्याचं पूर्ण तुमची स्टाईल ठरवू शकता. आता सर्वात इम्पॉर्टंट काय होतं की मी पाणी किती पितोय हा सुद्धा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जर फॉर एक्झाम्पल मी भरपूर जास्त पाणी प्यायलं तरी पण माझ्या शरीराला मी प्रॉब्लेम निर्माण करू शकतो आणि पाणी एकदम कमी प्यायलो तरी सुद्धा मी माझ्या शरीराला इजा करू शकतो. सो युजली पाणी किती प्यायचं असा प्रश्न विचारला जातो तर ह्याला काही मापदंड नसतो. नॉर्मली जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही पाणी प्यायला हवं. बऱ्याच वेळेस असंही लोक विचार करतात मला तहान लागायला नाही पाहिजे म्हणून मी आधीच पाणी पितो, हे सुद्धा बरोबर नाही. आणि बरीच लोक अशीही असतात की जे म्हणतात पाणी मी जास्त पिणार नाही म्हणून मी तहान लागली तरी सुद्धा पाणी पिणार नाही, हे सुद्धा बरोबर नसतं. नॉर्मली काय बघायला हवं की आपल्याला हा 10 सेंटीमीटरचा जो गळा आहे त्याच्यातच फक्त तहान लागत असते. जर आपण तो 10 सेंटीमीटर गळा ओला करण्यासाठी जितकं पाणी लागतं आणि जेव्हा जेव्हा पाणी लागतं तेव्हा तेव्हा आणि तितकं तितकं पाणी प्यायलं तर तुमचं शरीर छान हायड्रेटेड राहू शकतं. मी पाणी कमी पितोय ह्याचे सायन्स काय आहेत तर माझ्या शरीराला सुरकुत्या दिसायला लागतात, माझं पूर्ण चेहरा जो असतो तो त्याचा
पूर्ण शाईन निघून जाते, मी एकदम आतमधून एकदम डाऊन दिसायला लागतो, चेहरा एकदम मायूस झालेला दिसून येतो. ह्या सगळे जर साईन्स आपल्याला दिसायला लागले तर आपण पाणी कमी प्यायलेलं आहे. जर आपल्याला मसल एक्स होत आहेत, जर मला सारखे मसल्समध्ये त्रास होत आहेत, तर ह्याचा अर्थ मी पाणी कमी प्यायलेलं आहे. तिथे मला पाण्याने स्वतःला रिप्लेनिश करून घ्यायचं आहे. जर मी छान पाणी प्यायला लागलो तर परत माझ्या शरीरात हायड्रेशन छान व्हायला लागतं, परत आपली ताकद आपल्याला परत मिळू शकते. सो पाणी किती प्यायचं, केव्हा प्यायचं, कसं प्यायचं, हे बरंचसं सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीला इंडिव्हिज्युअल आपले डॉक्टर्स त्यांना छान सल्ला देऊ शकते. अगदीच. आणि जसं तुम्ही सांगितलं आता की आपलं शरीरच त्याची बनावटच अशी आहे की ते वेळोवेळी आपल्याला एक अलार्म जसं आपल्याला वेळ सांगत असतो, तसं हे शरीर आहे की जेव्हा काय करायला हवं, काय करू नये हे सांगत असतं. मग अशी तुम्ही व्यायामाचा देखील उल्लेख केला की हार्ट अटॅकची फारच भीती वाटत असेल तर आता बाबा रे उठ आणि सकाळपासून व्यायाम कर. आता नवीन वर्ष सुरू होतं आणि असे अनेक जण असतात की आता मी जिमला जाणार, आता मी मेंबरशिप घेतली आहे, म्हणजे शूजपासून ते कपड्यांपर्यंत सगळी तयारी असते, पण सकाळी उठून आपण काही जिममध्ये जात नाही. अशा आपल्या मित्रांना काय सांगाल तुम्ही? एकदम सिंपल आहे. छान छान कपडे घ्या, छान छान शूज घ्या, कारण का या गोष्टीने आपण मोटिवेट होत असतो. सर असं आपण धरून चालूया की आज मला सकाळी उठता आलेलं नाही आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला स्वतःला एवढं डिमॉरलाइज करायची गरज नाही आहे. उद्या परत सकाळी येणार आहे, उद्या उठू शकू. हां, सो स्वतःला पहिलं तर डिमॉरलाइज करणं सोडून देऊया. आज नाही झालं आपल्याकडनं, नो प्रॉब्लेम, उद्या मी करूया. आणि नॉट नेसेसरी मी सकाळी नाही केला म्हणून मी कधीच करू शकत नाही असंही नाही. ज्यांनी कधीच व्यायाम केलेला नाही त्यांनी घरातल्या घरात सुद्धा 2-4 गोष्टी करायला सुरुवात केल्या तरी काम होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण समजा उभे राहिलं आणि उभे राहून जितकं आपल्याला वाकता येईल आणि आपल्याला हाताची बोटं आपल्याला पायाला जितकं लावता येतील गुडघे न वाकवता तितका सुद्धा व्यायाम केला तरी काम होऊ शकेल. दुसरा व्यायाम, मी फक्त उभा आहे, मी खालती बसलो, आडवा झोपलो लादीवरती, परत उठलो, परत उभा राहिलो, परत बसलो, परत झोपलो, असे जर मी 10 वेळा 15 वेळा जरी घरातल्या घरात करायला लागलो तरी तो व्यायाम होऊ शकतो. बऱ्याच वेळेस घरातल्या घरात TV बघताना मी बैठका जर करायला लागलो तरी पण काम होऊ शकतं. बऱ्याच वेळेस मी आडवं झोपून फक्त पायाने सायकल चालवायला लागली तरी सुद्धा व्यायाम होऊ शकतं. बऱ्याच वेळेस मी फक्त स्ट्रेचिंग करून नुसतं जर साईडवर स्ट्रेचिंग केली, बेंडिंग फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग केली तरी पण व्यायाम होऊ शकतो. सो व्यायाम ही जी गोष्ट आहे म्हणजे शरीराची हालचाल. तुम्ही जर सकाळी उठून करण्याचं पूर्ण मोटिवेशन नाहीये, नो प्रॉब्लेम, ग्रॅज्युअली शरीराला ट्रेन करत जा. शरीर हळूहळू व्यायामाला उत्साहित होत जाईल. जर मला सकाळी झोप जास्त प्रिय आहे आणि व्यायाम जास्त प्रिय नाहीये, याचा अर्थ माझ्या शरीरात अति जास्त मेद, अति जास्त चरबी अडकलेली आहे, ज्याला आपण मेडिकल भाषेत इन्स्युलिन रेझिस्टन्स नामक रोग म्हणत असतो. सो त्या रोगामुळे माझ्या मेंदूत असे हॉर्मोन तयार होतात जे मला सकाळी उठून देत नाहीत. तिथे तुम्ही चिंतित होऊ नका. ग्रॅज्युअली हळूहळू दिवसभरातला कुठलाही छोट्या काळात व्यायाम घ्या, त्याच्याने हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स जसा कमी होत जाईल, दुसऱ्या दिवशी तुमची सकाळी उठण्याचं तुमचे चान्सेस वाढायला लागतील. सो नथिंग टू डिमॉरलाइज युअर सेल्फ. छान हळूहळू व्यायाम करूया. खूप वर्ष पडलेली आहेत, काहीही घाबरायची गरज नसते. व्यायाम न करण्याची जितकी कारणं आहेत त्यापेक्षा जास्त तुम्ही ऑप्शन्स दिलेत आणि उत्तरं दिली आहेत की का लवकर उठावं आणि का व्यायाम करावं. तर अर्थात आता जे प्रेक्षक आपला हा पॉडकास्ट पाहतायत तर आरोग्यावर बोलू काही, यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी मला वाटतं व्यायामापासून सुरुवात करा आणि मग आपण आरोग्यावर आणखीन मोठमोठ्या गोष्टी नक्कीच करू शकतोय. हृदयरोगावर आपण बोलतोय, मात्र हा हार्ट अटॅक आहे ना सर, याला असं दाखवलं जातं, पिक्चर असेल किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण पाहतो की एक व्यक्ती अगदी आपल्या छातीला हात लावतो आणि त्याला श्वास घेता येत नाही आणि त्यानंतर तो अगदी कोसळतो आणि मग पुढे मग आता बायपास होणार, अँजिओग्राफी होणार, अँजिओप्लास्टी होणार, हा सगळा प्रवास सुरू होतो. तर हा खरंच प्रवास इतका क्लिष्ट आहे का? आता ना नीट समजून घेऊया की जसं म्हणालात ना की हार्ट अटॅक आल्यानंतर आपण कोसळून जातो, मग कदाचित पुढे काही दिवस दिसतील, नाही दिसणार, हे हजारो काही ना काहीतरी भीती असते. पण मगाचपासून मी जसं म्हणतोय ना की हार्ट अटॅक तुमच्या हृदयाला त्रास देऊ शकेल की नाही हे कोण ठरवणार, तर तुमच्या हृदयाचा VO2 मॅक्सची पॉवर. जर मी हार्ट अटॅकच्या अगोदरच रोजच्या रोज मस्त छान व्यायाम करून सगळ्या गोष्टी करून जर मी माझा VO2 मॅक्स वाढवलेला असेल तर मला त्या हार्ट अटॅकला घाबरायची गरज नाही. आता
जर अँजिओप्लास्टी बायपास सर्जरीचा जर आपण विषय घेतला तर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी हे जे असतात हे सगळे ब्लॉकेजेसवरचे उपचार आहेत आणि ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येत नाही तर हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे येतो. सो नीट आपल्याला समजून घ्यायला हवं की नक्की चोर कोण आहे आणि आपण कुठल्या चोराला उचलून जेलमध्ये टाकतोय. नाही तर चोरी तिसऱ्यानीच केलेली असेल आणि जेलमध्ये चौथाच जाईल तर चोरी चालत राहील आणि जेल पण भरलेले राहतील. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय तर हार्ट अटॅक जो येतो तो रक्ताच्या गुठळीने येतो, तो ब्लड क्लॉटने येतो. जे आपल्याला अँजिओग्राफी आणि आपल्याला बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये दिसतात ते चरबीच्या ब्लॉकेजेस असतात, वाईल हार्ट अटॅक येतो तर रक्ताच्या गुठळीने येतो. तर इथे कन्फ्यूज स्वतःला करून घाबरून घ्यायची गरज नसते. हे जे ब्लॉकेजेस आपल्याला दिसत असतात हे ब्लॉकेजेस बनायला सुद्धा आपल्याला 8-10 वर्ष लागतात आणि हे काय आजच्या आज मला अँजिओग्राफी करून आजच्या आज ब्लॉकेज दिसलेत म्हणजे ते इमर्जन्सी आलेली आहे असं नाही. हे ब्लॉकेजेस बनायला 8-10 वर्ष लागलेली आहेत. आपण मस्त आतमध्ये खाऊन खाऊन आतमध्ये सगळं जमवून हळूहळू ते ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत. तो तुम्ही इतक्या वर्षांचा बनवलेला बँक बॅलन्स आहे तुमच्या शरीरातला, तुम्ही मेहनत करून आतमध्ये ती चरबी साठवलेली आहे, त्याला आत्ता त्या चरबीला एवढं घाबरायची गरज नसते. तुमच्या हातात तुमचे सगळे दिवस असतात. हळूहळू हळूहळू तुम्ही सगळी मेहनत करून लाईफस्टाईल सुधारून तुमच्या शरीराचं वजन कमी करून डायबिटीज ब्लड प्रेशर सारखे रोग रिव्हर्स करून तुम्ही या ब्लॉकेजेसना रिव्हर्स करू शकता. ब्लॉकेजेसना रिव्हर्स करणं काहीही मोठी गोष्ट नसते. तुम्ही जर छान लाईफस्टाईल जर तुम्ही फॉलो केलेली असेल तर ब्लॉकेजेस सगळे रिव्हर्स होताना दिसून येऊ शकतात. सो घाबरून जायची गरज नसते. उगाच घाबरून उगीच आपण अननेसेसरी घाईघाईत काहीतरी डिसिजन घेणं हे त्याच्यावरचं उत्तर नसतं. जर ब्लॉकेजेसची भीती असेल तर तुम्ही ब्लॉकेजेस रिव्हर्स करायला एक पाऊल उचललं 2 ते 3 महिन्यात तुमचे बरेचसे ब्लॉकेजेस रिव्हर्स करायला तुम्ही इझिली, आपण कित्येक रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत. माधवबागमध्ये हजारो पेशंट्स असे आहेत ज्यांचे ब्लॉकेजेस त्यांनी रिव्हर्स करून अँजिओग्राफी बिफोर अँड आफ्टरवरती दाखवून दिलेलं आहे की कसे ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. सो गणित काय आहे की आत्ता मला भीती कशाची आहे तर हार्ट अटॅकची असेल तर माझा VO2 max वाढवून त्या हार्ट अटॅक विरुद्ध हृदयाची ताकद वाढवूया. जर ब्लॉकेजेसची भीती असेल तर मस्त छान जेवणावरती आणि व्यायामावरती कंट्रोल आणून आपल्या डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटीला रिव्हर्स करून त्या ब्लॉकेजेसना रिव्हर्स करूया. सो इन ऑल काय, दोन्ही रोगांना काहीही घाबरायची गरज नाही आहे. दोन्ही रोग आपण छान आटोक्यात आणू शकतो. पाहिजे तो फक्त स्वतःवरचा कंट्रोल. छान कंट्रोल स्वतःवरती केलेला असेल तर रोगांना घाबरत बसायची गरज नाही. अगदीच. त्यामुळे स्वतःवर कंट्रोल ठेवणं आणि ज्या तुम्ही बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत जर त्या जरी आपण केल्या तरी देखील या ब्लॉकेजेसपासून आपण लांब राहू शकतो. कधी कधी आपण असंही ऐकतो की रक्ताची गुठळी शरीरात झालेली आहे आणि मग आता हे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या पेशंटला दिल्या जातात. तर मग या गोळ्या घेणं योग्य आहे का आणि याने किती दिवसात साधारण ती गाठ देखील कमी होऊ शकते किंवा गुठळी कमी होऊ शकते? रक्ताची गुठळी जी असते ना ही रक्ताच्या गुठळीची लाईफ स्पॅन, माझ्या शरीरात जर रक्ताची गुठळी बनलेली असेल ही रक्ताची गुठळी किती दिवस राहू शकते तर दिवस नाही, ही फक्त 6 तासच जिवंत राहू शकते. 6 तासात ती रक्ताची गुठळी आयदर ती स्वतः तुटून फुटून तिला विरघळून टाकलं जाईल आणि हृदय रोगातून आपण म्हणजे त्या हार्ट अटॅकमधनं आपण बाहेर पडू. सो रक्ताची गुठळी आपल्याला जे वाटत असतो की एकदा झाली म्हणजे आता भरपूर दिवस राहणार, असं बिलकुल नाही. 6 तासात आपल्या शरीरात असे सगळे स्राव निर्माण होत असतात जे या रक्ताच्या गुठळीला तोडायला फोडायला डिझॉल्व्ह करायला निर्माण झालेले असतात. इमिजिएटली सगळे स्राव येतात धावून आणि त्या रक्ताच्या गुठळीला तोडायचा प्रयत्न करतात. जर ते स्राव येऊन त्या रक्ताच्या गुठळीला 6 तासाची मारामारीमध्ये तिला विरघळून टाकलं तर हार्ट अटॅक तिकडेच थांबला आणि माणूस जगला. पण जर ते स्राव म्हणजे तो VO2 max ची जी ताकद आहे ती बरोबर तिकडे येऊन त्या रक्ताच्या गुठळीला तिने तोडलं फोडलं नाही, विरघळून टाकलं नाही तर रक्ताची गुठळी जिंकते आणि माणूस तिथे संपतो. सो आपल्याला समजून काय घ्यायला हवं की त्या रक्ताची गुठळी आपल्या शरीरात फक्त 6 तास जगू शकते, 6 तासाच्या पलीकडे जगू शकत नाही. सो आपण रक्ताच्या गुठळीला उगीच कन्फ्यूज स्वतःला करून की आता रक्ताची गुठळी एकदा बनली होती मग आता जन्मभर
आयुष्यभर त्याची औषधं घ्यायला लागतील का? तर तसं नाही. रक्ताच्या गुठळीला किंवा रक्त पातळ करणारी जी औषधं असतात ती हार्ट अटॅकच्या त्या 6 तासांमध्ये एक्सिलेंट कामं करतात. की आत्ता जर रक्ताच्या गुठळीला निर्माण होण्याची फेज चालू झालेली आहे आणि रक्त पातळ करण्याचे जे काही औषधं असतील, मग ते आयुर्वेदिक असतील किंवा ॲलोपॅथिक असतील, जी काही औषधं घेतली जातील रक्ताच्या गुठळीला तोडून त्या रक्ताला पातळ करण्यासाठी, ती त्या 6 तासांमध्ये एक्सिलेंट कामं करू शकतात. पण जर ती रक्ताची गुठळी आत्ता माझ्या शरीरात निर्माण झालेली नाहीये आणि ऑलरेडी माझं सगळं छान रक्त पातळ आहे आणि तसं असताना जर मी त्या रक्त पातळ करण्याची औषधं ॲलोपॅथिक असो का आयुर्वेदिक असो कुठलीही अशी औषधं घेतली ज्याच्याने रक्त अतिपातळ होणार आहे, तर मला ब्लिडिंगचे सुद्धा तिथे साइन्स अँड सिम्पटम्स निर्माण होऊ शकतात. सो आपल्याला समजून काय घ्यायचंय, तर रक्त पातळ करण्याची औषधं जी आहेत ती आपली रक्त जर जड असेल तरच ती आपल्याला घ्यायला हवी. एक साधारणचं एक्झाम्पल म्हणजे हार्ट अटॅक ही जी गोष्ट आहे ही आग लागल्यासारखीची गोष्ट आहे. समजा आग लागलेली असेल तर आत्ताच्या आत्ता फायर ब्रिगेड बोलवून तिकडे पाणी मारून इमिजिएटली आग थांबवणं हे गरजेचं असतं. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्या परवा तेरवा कधीतरी आग लागेल म्हणून मी रोज फायर ब्रिगेड मागवून माझ्या घरावर पाणी मारत बसतोय, हे काही हुशारीची गोष्ट नाही. सो आग जर लागलेली असेल तरच फायर ब्रिगेड बोलवा. तसंच माझ्या शरीरात रक्ताची गुठळी बनण्याचा फेज चालू झालेला आहे 6 तासांचा, तरच रक्ताला पातळ करणारी औषधं आपण घ्यायला हवी. सो इथे आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की उगीच घाबरत बसायची गरज नसते. जिथे जे जे गोष्ट गरजेची असेल ती गोष्ट तिथे तिथे आपल्याला करायला हवी. आता बरीच लोक अशी असतात जे रक्त पातळ करणारी औषधं घेत असतात, मग त्यांनी धाडदिशी बंद करून टाकावेत का? तर ऑब्व्हियसली नाही. एव्हरी मेडिसिन दॅट हॅज टू बी टेपर्ड शुड बी टेपर्ड अंडर मेडिकल गायडन्स. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा, त्यांना सांगा की ही रक्त पातळ करण्याची गोळी मला हळूहळू बंद करायची आहे, ती तुम्ही मला मदत करू शकता का? तर कुठल्याही डॉक्टरचा बेसिक स्वभाव हाच असतो की आम्ही पेशंटला मदतच करायला बसलेलो असतो की कमीत कमी औषधं तुम्हाला देऊन तुम्ही जास्तीत जास्त तुमची लाईफ कशी छान जगू शकता, हा डॉक्टरचा धर्म आहे आणि तोच आम्ही जन्मभर करण्यासाठी तैनात आहोत. अगदी जसं तुम्ही सांगितलं आता की कमीत कमी औषधं तर आपल्याला पेशंटला द्यायची आहे. आणि हार्ट अटॅक बद्दल जी एक भीती असते की हार्ट अटॅक आला आणि आता सगळं संपलं, तर तसं नाही आहे. त्याची प्रोसेस खूप आधीपासून सुरू होते. तर ही जी प्रोसेस आहे किंवा रक्तात ज्या गुठळ्या होतात याची जी प्रोसेस आहे याची काही लक्षणं आपल्याला जाणवतात का, की मळमळच होते किंवा आणखीन काही लक्षणं तुम्ही सांगू शकाल का? बऱ्याच वेळेस बरीच लक्षणं असतात आणि बऱ्याच वेळेस कुठलंच लक्षण नसतं. जसं आता फॉर एक्झाम्पल काही काही लक्षणं काय असतात, चालताना, जिने चढताना, धावताना मला दम लागतोय किंवा मला पायावरती सूज दिसून येते, बऱ्याच वेळेस मला छातीत कधी ना कधीतरी दुखतं, कधीतरी मला जॉ लाईनमध्ये दुखू शकतं, कधीतरी मला लेफ्ट हँडमध्ये दुखू शकतं, कधी राईट हँडमध्ये दुखू शकतं, कधी पाठीत दुखू शकतं. असे बरेच वेगवेगळे साइन्स अँड सिम्पटम्स असतात. त्याचबरोबर अजून सुद्धा काय की मला दिवसभर आधीची मी एनर्जेटिक वाटायचो, आता मला गळून गेल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. बऱ्याच वेळेस हातापायाला मुंग्या यायला लागतात, कधी कधी मला डिमॉरलाइज्ड वाटतं, मी सायकोलॉजिकली एकदम डाऊन झालेला असतो. असे अफाट वेगवेगळे साइन्स अँड सिम्पटम्स दिसू शकतात आणि ह्या सगळ्या साइन्स अँड सिम्पटम्सना आपल्याला टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. सो हे साइन्स अँड सिम्पटम्स दिसलेत म्हणजे मला प्रॉब्लेम झालेला आहे असंही नाही आणि ॲट द सेम टाइम मला काहीच साइन्स अँड सिम्पटम्स दिसत नाहीयेत म्हणजे आतमध्ये सगळं सुंदर आहे असंही नाही. सो आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, तपासण्या ज्या ज्या वेळेला जे जे करायचे आहेत त्या करून घ्यायचे आहेत. पण साइन्स अँड सिम्पटम्सला आपण छान प्रकारे ॲनलाइज करणं आणि त्यांना बघणं हे पण तितकंच गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस आपलं शरीर आपल्याला अंदाज देत असतो की मला हा आतमध्ये प्रॉब्लेम येतोय, तुम्ही माझी मदत करा. जर आपण त्याचं ऐकलं नाही तर तो कधीतरी व्हॉल्कॅनो, कधीतरी भूकंप आपल्याला येताना आपल्याला दिसून येऊ शकतो. सो कुठल्याही हृदयरोगाचं जर आपण साइन्स आणि सिम्पटम्स आपण खूप आधी बघायचं म्हटलं तर 2-4 सिम्पटम्स असतील. एक म्हणजे
जर मला पायावरती सूज येताना दिसलेली असेल तर एक कारण त्यातलं हृदयरोग असू शकतं. त्याच वेळेस मला चालताना, जिने चढताना, मी बिल्डिंगमधले 2-4 मजले चढताना मला धाप लागायला लागली, मला थांबावं लागलं, मला छातीत धडधड व्हायला लागलं, डोळ्यासमोर अंधार यायला लागला, मला चालताना चक्कर यायला लागली, छातीत दुखायला लागलं, असे कुठलेही साईन्स अँड सिम्पटम्स दिसले तर ऑब्व्हियसली माझा हा हृदयरोग पुढे 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 वाटचाल करतोय. त्याचबरोबर कित्येक डायबिटिक पेशंट असतात, त्यांची साखर धाडदिशी वाढायला लागते, त्यांचं जेवण काही चेंज झालेलं नसतं तरी साखर वाढताना दिसते. कित्येक लोकांमध्ये मध्येच ब्लड प्रेशर वाढताना दिसायला लागतं की आत्तापर्यंत सगळं छान होतं, मध्येच ब्लड प्रेशर वाढतंय. ऑल ऑफ दीज आर डिफेन्स मेकॅनिझम्स ऑफ युअर बॉडी. जर हे मध्येच असं सगळं मारामारी व्हायला लागलेली आहे तर समजून जायला हवं आतमध्ये शरीर लढतंय कुठल्या तरी गोष्टींची, इमिजिएट मेडिकल हेल्पची गरज लागू शकते. सो असे बरेच साईन्स अँड सिम्पटम्स दिसू शकतात आणि कित्येक वेळा काहीही साईन्स अँड सिम्पटम्स न दाखवता सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचा अर्थ असा असतो की माझ्या शरीराने आतमध्ये डिफेन्स मस्त केलेला होता, त्यांनी हेड ऑफिसला सांगायची गरज सुद्धा लागलेली नव्हती त्याला, पण अचानक कुठला तरी प्रॉब्लेमने हल्ला केला म्हणून त्याला ते सांभाळायला मुश्किल पडलं. अशा वेळेला सुद्धा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होताना दिसून येऊ शकत असतात. सो साईन्स अँड सिम्पटम्स आर इम्पॉर्टंट आणि त्याचबरोबर तपासण्या सुद्धा आर इम्पॉर्टंट. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की लक्षणं कळतायत तर त्याचं निदान वेळीच करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडे तपासण्या आहेत. काही बेसिक तपासण्या सुरुवातीला तर तुम्ही सांगितल्यात, मात्र आणखीन काही तपासण्या जे आपले प्रेक्षक माधोबा क्लिनिकमध्ये येऊ शकतात आणि या तपासण्या करू शकतात. बरेच तपासण्या असू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी जर समजा 40-45च्या वयाच्या पुढे गेलेलो आहोत आपण, तर आपण सगळ्यांनी आपली ब्लड शुगर तर पहिली तपासायला हवी, HbA1c तपासायला हवं. याच्याने आपल्याला कळू शकतं की आपल्या रक्तात काही साखरेचा बिघाड होतोय की नाही. त्याच अनुसार समजा महिन्याला 2 महिन्याला कधीतरी एकदा आपण ब्लड प्रेशर, ज्यांना ब्लड प्रेशरचा रोग नाही त्यांनी कधीतरी ब्लड प्रेशर स्वतःचं तपासून घेणं इज ऑलवेज गोइंग टू बी बेनिफिशियल. हे 2 साध्या अशा एक्झामिनेशन्स. त्याचबरोबर कधीतरी छातीत दुखलं, मला चालताना दम लागतोय, पायावरती सूज दिसत असेल तर एक सिंपल ECG करून घेणं हे सुद्धा गरजेचं असतं. बसल्या बसल्या माझा हार्ट रेट म्हणजे माझ्या हृदयाची गती जी नॉर्मली 70 ते 80च्या मध्ये पाहिजे, जर ती मध्ये 100 दिसत असेल, 100च्या वरती 110 वगैरे दिसत असेल तर ह्याचा अर्थ माझं हृदय कमकुवत होत चाललेलं आहे, मला इमिजिएटली डॉक्टरांना भेटायची गरज आहे. हे साध्यातल्या साध्या घरात बसलेल्या असताना सुद्धा हे तपासण्या होऊ शकतात. त्याचबरोबर जर आपल्याला अजून पुढचं पाऊल टाकायचं आहे तर मी कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल माझं बघून घेणं गरजेचं आहे. कारण का माझं कोलेस्ट्रॉल तेव्हाच वाढत असतं जेव्हा माझ्या रक्तवाहिन्यांची इलास्टिसिटीची वाट लागलेली असेल तर माझ्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रोडक्शन वाढायला लागलेलं असतं आणि हेच एक साईन असू शकतं की रक्तवाहिन्यांची वीकनेस होऊन पुढे हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो. सो कोलेस्ट्रॉल तपासून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एक सिंपल, जशी मी नेहमी सांगत असतो, स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय, तर मला 9 ते 15 मिनिटं त्या ट्रेडमिलवरती चालायचं असतं आणि ते चालत असताना माझा ECG बघितला जातो. म्हणजे माझं हृदय रेस्ट करत असताना पण छान आहे हे तर मला कळलं, पण मी त्याला धावायला लावलं, पळायला लावलेलं असताना सुद्धा माझं हृदय छान काम करू शकतंय आणि ते धावत असताना पण माझा ECG नॉर्मल येतोय, म्हणजे रक्तपुरवठा सणसणीत नॉर्मल आहे. जर हे दिसलेलं असेल तर माझं हृदय अफाट स्ट्रॉंग आहे, मला घाबरायची गरज नाही. त्याचबरोबर मी एक 2D इको करू शकतो. त्या 2D इकोमध्ये आपण फक्त बाहेरच्या बाहेरून सोनोग्राफी जशी करतो तसं हृदयाची ॲनाटॉमी मला कळते, हृदयाच्या मांसपेशी किती मजबूत आहेत ते मला कळतात. हे सुद्धा कळून घेतलं तरी माझा फायदा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर लोकांना जर रक्तवाहिन्यांची स्टेटस बघायचं असेल की ब्लॉकेज वगैरे निर्माण झाले की नाही, तर एक सिंपल नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट, म्हणजे कुठलंही आतमध्ये काहीही शस्त्र न घालता CT एन्जिओग्राफी करता येते, ज्याच्यामध्ये ब्लॉकेजची लेंथ, ब्रेथ, हाईट, वेट सगळं कळून ॲक्च्युअल एकदम ॲक्युरेट क्युबिक मिलीमीटरमध्ये ब्लॉकेजेस किती आहेत एवढ्या ॲक्युरसीमध्ये आपल्याला कळू शकत असतं. सो असे इन्व्हेस्टिगेशन्स भरपूर आहेत, पण माझ्या अनुसार सगळ्यांना एक सिंपल फुकटातलं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रोज 5 मजले घराचे ते बिल्डिंगचे चढूया, ते 5 मजले चढले आणि ते चढताना मला कुठलाच त्रास झालेला नसेल तर तुम्हाला डॉक्टरांची गरज नाही.
अगदीच. बदलती लाईफस्टाईलमध्ये आपल्याला लिफ्ट मिळाली आणि या लिफ्टचा आपण इतका वापर करतो की जिणे आहेत हेच आपल्याला माहीत नसतं. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून हे तर तुम्ही सांगितलंय की बाबांनो चाला रे, कारण आज चालाल तरच आपण या सगळ्या डिसीजपासून दूर राहू शकतो. टेस्टबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र एखाद्याने ही टेस्ट केली आणि रिपोर्टमध्ये 19-20 काहीतरी आलं, तर यानंतर मग आता मला ऑपरेशन करावं लागेल अशी त्याला भीती येते. तर विना शस्त्रक्रिया जी आपल्याकडे उपचार पद्धती आहे याबद्दलही आम्हाला ऐकायचं आहे. बिनधास्त होऊ शकते, त्याला काहीही घाबरायची गरज नसते. जे काही तुम्हाला शस्त्रक्रियेमधनं मिळणारे जे फायदे असतात तेच फायदे विना शस्त्रक्रिया सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. सो आपल्याला शस्त्रक्रिया करायलाच पाहिजे अशी काहीही गरज नसते. तुम्ही शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये, तर हे हजारो पेशंटवरती झालेले रिसर्च आर्टिकल्स म्हणत आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल कोणीही गुगलवरती जाऊन करेज ट्रायल COURAGE नावाचा जर ट्रायल TRIAL जर त्यांनी गुगलवरती टाकलं आणि त्याचा अभ्यास केला तर क्लिअर सांगितलं जातं, ज्यांना ब्लॉकेजेस दिसलेले होते अँजिओग्राफीमध्ये आणि 80%, 90%, 100% असे ब्लॉकेज दिसलेले पेशंट होते, जे 2 ग्रुप्समध्ये त्यांचा अभ्यास करण्यात आला. साधारण 3000 लोकांवरती हा अभ्यास केलेला होता आणि त्याच्यात असं दिसून आलेलं होतं की ज्यांनी अँजिओप्लास्टी केली वर्सेस ज्यांनी अँजिओप्लास्टी केली नाही, या दोघांना जेव्हा कंपेअर करण्यात आलं तेव्हा दोघां ग्रुपमध्ये मिळालेले फायदे म्हणजे त्यांची ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी दोघांमध्येही सेम होती. म्हणजे अँजिओप्लास्टी केली, काहीतरी सर्जरी केली म्हणजे त्यांचं आयुष्य खूप सुंदर झालं का, असंही नाही. आणि अँजिओप्लास्टी केली नाही आणि मी कुठली सर्जरी केली नाही म्हणून माझं आयुष्य खूप बत्तड झालं का, असंही काही नाही. दोन्हीही ग्रुप्समध्ये सेम इम्प्रूव्हमेंट दिसलेली आहे. त्यांचा अँजायना इंडेक्स, जो छातीतलं दुखणं कमी होण्याचा इंडेक्स आहे, तो सुद्धा इक्वली कमी झालेला होता. म्हणून मला सर्जरी करायलाच हवी असं काहीही जोर जबरदस्ती नसते. तुम्ही जर हे ठरवलं की मी माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून माझा रोग रिव्हर्स करणार आहे, तर तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली तुमच्या हातात राहते. तिसऱ्यांवरती अवलंबून राहायची गरज लागत नाही. सो टेस्ट करायला लोक का घाबरत असतात, कारण का टेस्ट झाली तर माझं काहीतरी नवीन चोर काहीतरी दिसेल, मग वाट लागली, मग मला घाबरून जायची लागते. ते एकदम सिंपल गोष्ट आहे, घाबरून जायची गरज नसते. सगळ्या आयुष्यात तुम्ही आत्तापर्यंत जिंकत आलेले आहात, ह्याच्यात सुद्धा तुम्ही जिंकू शकाल. थोडीशी मेहनत करावी लागते. ती मेहनत केली की तुम्ही तुमचा रोग रिव्हर्स केला की प्रॉब्लेम फिनिश. अगदीच. तर बेसिकली इतका सिंपल फंडा आहे की टेस्ट आपल्याकडे आहेत. जर एखाद्याला फारच भीती वाटत असेल तर या टेस्ट करा, वेळीच डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट चालू करा. ऑपरेशनची भीती बाळगण्याची गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेसपासून स्वतःला दूर ठेवा. खरं तर हाच गुरुमंत्र आज तुम्ही आम्हाला दिलाय. त्यामुळे जे प्रेक्षक आत्ता आपला हा पॉडकास्ट पाहताय, अजिबात कोणत्याही आजाराला घाबरू नका, कारण प्रत्येक आजारावर उपचारांवर सॉल्युशन आहे. आणि आज स्पेशली आपण हार्ट अटॅक, हार्ट डिसीजवर बोललो आहोत. त्यामुळे कमेंटमध्ये हार्ट आम्हाला द्यायला विसरू नका. आणि माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल, तुमचा कोणताही प्रश्न असेल, तर तो कमेंट नक्की करा, ज्याची उत्तरं माधवबागचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुम्हाला नक्कीच देतील. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि मनसोक्त अशा आपण हार्ट डिसीज, अतिशय क्लिष्ट जो विषय वाटतो त्यावर गप्पा मारल्यात आणि छान असं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.